श्री स्वामी समर्थ. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अर्चना उमेश जोशी. मी खूप दिवसापासून ट्यूशन घेते. जवळजवळ 25 वर्षापासून मी ट्यूशन घेते. लहान लहान मुलांच्या हळूहळू करत माझी भरपूर मी मुलांच्या ट्यूशन घेतल्या. माझे मुलं बाकीचे काही इंजिनियर झाले, कोणी MBA केलं मुलांनी. सगळे चांगल्या छान छान ठिकाणी नोकरीला लागले आहेत. पण मी अजूनही ट्यूशन घेते आणि मला असं वाटतं की मी काहीतरी माझं आठवण म्हणून मुलांना काहीतरी माझा आवाज सोडून जावं या मुलांसाठी. म्हणून मी आता यूट्यूबवर आली आहे. आणि यूट्यूबवर आता ह्यावर्षी सिलेबस बदलल्यामुळे लवकर पुस्तकं आले नाही. त्याच्यामुळे मी पण शोधत होती, ट्यूशन घेत होती तिथं की बुवा आपल्याला काय शिकवायचं मुलांना. ट्यूशन तर सुरू झाली पण पुस्तकं न आल्यामुळे मी काय शिकवायचं ते बघत होती. यूट्यूबवर काही सापडते का नवीन सिलेबसचं? काही मलाच सापडत नव्हतं. मग म्हटलं अरे बापरे, सगळ्यांनाच सापडत नसेल. चला मग माझा मुलगा मागे लागला की आई तू व्हिडिओ, कधीचाच मागं लागला होता तो की आई तू व्हिडिओ बनवून टाक, तू नुसतं बोलायचं आहे, तुला काही करायचं नाही. तो सगळं तयार करून देतो सेटअप. आणि मी जवळजवळ 15-20 दिवसापासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सगळं तेच करतात, माझी सून आणि माझे मुलगा सगळे करतात. पण मला माझं शिकवलेलं माझ्या मुलांना आवडतं. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या बहुतेकशा मुलांनी, मी 25 वर्षापासून जेवढी ट्यूशन घेत असेल त्याच्यातल्या भरपूरशा मुलांनी मेसेज, पर्सनली फोन करून माझ्याशी बोलले. मला खूप छान वाटलं. त्यांना अजूनही माझी जाणीव आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. माझ्या मागे देव आहे आणि मी त्यांना माझ्या मुलांप्रमाणेच त्यांच्यावर प्रेम केलं. आणि त्यांना ते अजूनही कळतं की मला तिकडे मावशीच म्हणायचे. सगळे गल्लीत ट्यूशन सुरू केल्या तेव्हा गल्लीतलीच मुलं होते, मावशी. त्याच्यामुळे सगळेजण मावशीच म्हणायचे मला. मी अजूनही मावशीच. अजूनही त्यांना काही मिळालं किंवा नोकरी लागली, काही केलं तर करतात फोन. किंवा गुरुपौर्णिमा असली अशा दिवशीसुद्धा ते मला फोन करून माझी आठवण काढतात. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. कुठेही भेटले, अगदी रस्त्यावर जरी भेटले तरीसुद्धा माझी मुलं माझा नमस्कार करतात. मला अक्षरशः भरून येतं की मी त्यांना प्रेम दिलं, मी त्यांना प्रेम दिलं, पण त्यांनी त्याच्यापेक्षा मला प्रेम दिलं जास्त. मला त्याचं खूप कौतुक वाटतं की त्या किंवा त्यांचे आईवडीलसुद्धा माझ्याशी जेव्हा बोलतात तेव्हा मला खूप छान वाटतं. मावशी तुमच्यामुळे मी काही नव्हतं करत. ते पोरं त्यांचा अभ्यास करत होते, मी फक्त मार्गदर्शन आणि त्यांच्याकडनं करून घेणं ही माझी जबाबदारी समजत होती. त्याच्यामुळं आजचा दिवस मला सकाळपासून इतकं छान वाटतं आहे. सगळ्या पोरांचे फोन आले किंवा मेसेज आले पोरांचे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो आहे की मी आज इतकं काहीतरी कमवलं आहे बुवा. त्याच्यामुळे सगळ्यांना आज गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. शिक्षक हा असाच तो स्वतः म्हणजे काय, तो असं वाटतं त्याला की आपल्याकडनं किती द्यावं मुलांना आणि किती नाही. तसं मी माझ्या मुलांना खूप देण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने आणि त्यांनी ते घेतलंसुद्धा. नुसतं मी दिलं नाही पण त्यांनी ते घेतलंसुद्धा. त्यांच्याकडनं जे घेता येईल ते घेतलं. आणि मला असं वाटतं जे चांगलं शिकवता येईल ते मी चांगलं शिकवलं पोरांना. अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा मी दुसरंसुद्धा त्यांच्याकडनं चांगलं कसं वागावं ते त्यांच्याकडनं करून घेत होती. किंवा ते कुठं चुकलं तर मला अजूनही माझे पोरं म्हणतात की मावशी तुम्ही अगदी पोरींचे लग्न झाले, त्यांच्या पोरींचे ते म्हणतात तुम्ही इथंच असता मावशी, आमच्या पोरांची ट्यूशन तुम्हीच घेतली असते. आता मी तिकडे राहत नाही, माझं ते जुनं घर होतं. आता मी नव्या घरात तिकडे लांब राहायला आली, जवळजवळ 8-9 किलोमीटर. पण जेव्हा त्या म्हणतात ना की मावशी तुम्ही पाहिजे होते आमच्या पोरांना तुम्हीच हुशार केलं असतं, तेव्हा मला भारी वाटतं की अरे बापरे, आपण आपल्या काही तिकडच्या घरी मी घेतल्यासुद्धा बाकीच्या ज्या मुलींच्या ट्यूशन घेत होती त्यांच्या मुलांच्यासुद्धा ट्यूशन घेतल्या. आणि ते अगदी आनंदाने सांगत होती की मावशी तुमच्याकडेच आमची मुलं नीट होती ना. किंवा आजसुद्धा सकाळपासून 2-3 मुलींचे फोन आले, मावशी तुम्ही थांबल्या असता इकडं, लांब पडतं नाही तर आम्ही सोडलं असतं आमच्या मुलांना तुमच्याकडे. म्हणजे मी काहीतरी चांगलं शिकवलं असेल म्हणून त्यांना वाटतं की आपण आपल्या मुलांनासुद्धा यांच्याकडे पाठवावं बुवा. याचा मला खूप अभिमान आहे. आणि सगळ्यांची खूप खूप आभार आहे. असे छान छान वागा, खूप खूप चांगले वागा आणि आपल्या खूप खूप पुढे जा तुम्ही. मी काय म्हणायचे तुम्हाला गाडी चालवणारं व्हायचं आहे का आपल्यासाठी कोणी गाडी चालवली पाहिजे असं व्हायचं आहे? कोणी कसं वागलं पाहिजे आपण, आपल्या वागण्याने दुसऱ्याला आनंद भेटला पाहिजे. माझी पोरं तसेच वागतात. त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. खूप खूप मोठी व्हा, फक्त जमिनीवरच पाय ठेवा. छान सगळ्यांना मदत करा, आपल्याकडनं जे करता येईल कोणासाठी ते चांगलं करा. तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.